काय करायचं, कधी आसनं कशी करायची आणि आसनं केल्यानंतर आपण काय करायचं हे बघितलं. महर्षी पतंजलींनी 3 सूत्र जी सांगितली आहेत आसनांबद्दल, ती आपण समजून घेतली आणि आता त्याच्या पुढचं जो आपण आज बघूया. तर आता पुढचा पॉइंट असा आहे, आसनांचे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ आसना. त्याच्या क्लासिफिकेशनच्या 2 पद्धती आहेत. एक आहे उपयोगाप्रमाणे, म्हणजे त्याचा काय आपल्याला उपयोग होतो त्याच्याप्रमाणे, आणि दुसरी आहे पूर्वस्थितीप्रमाणे. म्हणजे कुठलंही आपण आसन घेतो तर त्या आसनाची काही एक पूर्वस्थिती असते. म्हणजे काही आसनं बसून केली जातात, काही उभी राहून केली जातात. तर त्याच्यावरून आसनांचे प्रकार केलेले आहेत. तर आपण ते बघूया पहिले. विपरीत शयनस्थिती. पहिलं आहे विपरीत शयनस्थिती, म्हणजे पोटावरती झोपून जी आसनं केली जातात त्यांना म्हणतात विपरीत शयनस्थितीतील आसनं. आणि त्याच्यामध्ये भुजंगासन, नौकासन, शलभासन, धनुरासन इत्यादी आसनं येतात. पुढचं आहे शयन स्थिती, म्हणजे पाठीवर झोपून आसनं करायची. त्याच्यामध्ये पवन मुक्तासन, विपरीत करणी, सर्वांगासन, हलासन, चक्रासन इत्यादी आसनं येतात. तिसरं आहे बैठक स्थितीत, म्हणजे बसून करायची आसनं. वज्रासन, पश्चिमोत्तानासन, मत्स्येंद्रासन इत्यादी आसनं येतात. त्याचं चौथं आहे दंड स्थिती, म्हणजे उभं राहून करायची आसनं. ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वीरासन इत्यादी. आता ह्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं एवढंच आहे की हा क्रम चुकवायचा नाहीये. जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आधी पोटावरची, मग पाठीवरची, मग बसलेली आणि मग उभं राहून. समजा आपल्याला फार वेळ नाहीये, 2-2च आसनं करायची, पण ह्या 4ही स्थितींमधली आसनं रोज झालीच पाहिजे. आज बसलेलीच केली, उद्या उभं राहिलेलीच केली किंवा मग क्रम मागे पुढे केला तर त्या प्रमाणातच रिझल्ट मिळतात. पूर्ण रिझल्ट पाहिजे तर आपण हा क्रम अजिबात चुकवायचा नाही. आता उपयोगाप्रमाणे आसनांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं आहे शरीर संवर्धनात्मक आसने. शरीर संवर्धनात्मक आसने त्यालाच सुधारात्मक आसन पण म्हणतात आणि त्यालाच आरोग्यात्मक असं म्हटलेलं आहे. कारण ह्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं किंवा शरीराचं संवर्धन होतं. 2 नंबर आहे विश्रांतीकारक आसन आणि तिसरे आहे ध्यानात्मक आसन. आता जरी या पद्धतीने वर्गीकरण केलेलं असलं तरी सुद्धा एक आसन असं नाहीये की ज्याचा फक्त एकच उपयोग आहे. म्हणजे आता पद्मासन हे आपण फक्त ध्यानात्मक आसन म्हणून आपण जर समजा केलं तर पद्मासनाचे बाकी पण फायदे आहेत. म्हणजे जसं की लो बॅक पेन बरं व्हायला मदत होते, गुडघेदुखी बरं व्हायला मदत होते, डायजेशन इम्प्रूव्ह होतं, मन शांत होतं. असे बाकी पण इतर उपयोग आहेत. पण आता आपण ते ध्यानात्मक आसन बघतोय. असं प्रत्येक आसनच वेगळे, म्हणजे त्याचे अनेक उपयोग आहेत, पण आपण त्याप्रमाणे त्याचं बघणार आहोत. तर आता पहिलं आहे शरीर संवर्धनात्मक किंवा सुधारात्मक किंवा आरोग्यात्मक आसन. या प्रकारामध्ये सगळ्यात जास्त आसनं येतात. आसन ही एक शरीराची स्थिती आहे आणि या स्थितीचा शरीराच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असतो. म्हणजे समजा आपण जर भुजंगासन घेतलं तर भुजंगासन केल्यामुळे आपलं डायजेशन सुधारतं किंवा आपलं पाठीचा कणा लवचिक होतो वगैरे. तर म्हणजे ह्या आसनाचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शरीराचे आरोग्य सुधारतं आणि आरोग्य चांगलं राहतं. म्हणूनच याला आरोग्यात्मक आसने किंवा संवर्धनात्मक आसने असं म्हटलेलं आहे.
उच्च व कठीण योग साधण्यासाठी शरीर आणि मनाची तयारी या आसनांमुळे होते. आणि जेव्हा आसनं नीट जमायला लागतात तेव्हाच आपण प्राणायाम आणि ध्यान करू शकतो. म्हणजे पुढची जी योग साधनाचे टप्पे आहेत ते जर नीट करायचे असतील तर आधी आपल्याला आसनं नीट करायला पाहिजेत. जेव्हा आसनांमध्ये स्थिर झाल्यावरच आपण पुढची योग साधना करू शकतो. आता याच्यामध्ये पण सब क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे पाठीवर किंवा पाठीच्या कण्यावर परिणाम करणारी आसन. आता बरेचसे आजार म्हणजे पाठीच्या कण्याच्या मध्ये जर माणसाला नीट बसता येत नसेल किंवा त्याचे काही विकार असतील तर त्याच्यातून अनेक आजार निर्माण होतात. तर त्याच्यामुळे पाठीच्या कण्याचे आजार बरे करणारी जी आसनं आहेत ती आता आपण बघूया. या आसनांचा मुख्य उद्देश हा पाठीच्या कण्यामध्ये सुधारणा करणे, त्याच्या संधींना, मज्जापेशींना, स्नायूंना व्यायाम देणे, ते कायम सक्षम बळकट करणे, त्याच्यात लवचिकता आणणे हा उद्देश आहे पाठीच्या कण्याची आसनं करताना. त्याचे उदाहरण दिले आहेत भुजंगासन, धनुरासन, अर्धमच्छिंद्रासन, चक्रासन, वक्रासन, उष्ट्रासन ही नुसती उदाहरणं आहेत. त्याच्यातलं हे झालं. आता बी, शरीरांतर्गत संवेदना ग्राहकांवर परिणाम करणारी आसन. म्हणजे आपले जे न्यूरॉन्स असतात ते सगळ्या संवेदना ग्रहण करत असतात. त्याच्यावरती काय म्हणजे ते फंक्शन सुधारण्यासाठी ही आसनं केली जातात. आता आपण जेव्हा आसनं करत असतो ना कोणतं पण आपण आसन घेतलं आता वरती भुजंगासन असं उदाहरण आहे तेच उदाहरण पुढे कंटिन्यू करूया. तर आपल्या मसल्स वरती ताण येतो. तर हा ताण बॅलन्स करणं गरजेचं असतं. तरच आपली आसनं नीट होऊ शकतात. तर त्याच्यासाठी कोणती आसनं किंवा त्यांचं कसं फंक्शन आहे तर संधींमधील आणि स्नायू पेशींमधील विशिष्ट ताण ग्राहकांमार्फत ही आसने परिणाम साधतात व स्नायूंमध्ये संतुलन आणतात. उदाहरणार्थ बद्ध पद्मासन, गोमुखासन, मत्स्यासन, वज्रासन इत्यादी. पुढचा प्रकार आहे पोटांमधील अवयवांवर धन व ऋणदाब आलटून पालटून आणून अनैच्छिक मज्जासंस्था म्हणजे इनव्हॉलेंटरी नर्वस सिस्टीमला चालना देऊन त्याचं संतुलन साधणारी आसनं. पोटातील अवयवांवर धन व ऋणदाब आणून आलटून पालटून आणून अनैच्छिक मज्जासंस्था म्हणजे इनव्हॉलेंटरी नर्वस सिस्टीमला चालना देऊन त्याचं संतुलन साधणारी आसनं. उदाहरणार्थ पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, हलासन, पवनमुक्तासन इत्यादी. पुढचा प्रकार आहे शरीराचे संतुलन करणाऱ्या अवयवांवर. म्हणजे काय तर डोळे, कान आणि पाय, तळपाय म्हणजे स्पेशली याच्यावर परिणाम करणारी आसनं केल्यामुळे रक्तदाब उत्तम तऱ्हेने नियंत्रित राहतो व मानसिक संतुलन चांगले राहते. तर ही कोणती आसनं आहेत तर वृक्षासन, कुक्कुटासन, सर्वांगासन, शीर्षासन याच्यामुळे डोळे आणि कान याच्यावर परिणाम होतो आणि आपल्याला बॅलन्स चांगल्या पद्धतीने सांभाळता येतो. त्याच्या पुढचे आसनांचा प्रकार आहे ध्यानात्मक आसने म्हणजेच मेडिटेटिव्ह पोजेस. आता काही ठराविक आसनं ध्यान करताना वापरली जातात. तर ती का तसं आहे तर प्राणायाम व ध्यानासाठी सुखकारक पूर्णपणे स्थिर व शिथिल अशी शरीराची स्थिती आवश्यक असते. या आसनांमध्ये अशी स्थिती साधणे सोपे जाते म्हणून या आसनांना ध्यानात्मक आसनं म्हटलेलं आहे. ही जास्त करून
बैठक स्थितीतली आसनं आहेत, कारण बसल्यावरती बॅलन्स सांभाळणं हे आपलं राहत नाही आपल्याला आणि पाठीचा कणा ताठ राहतो. त्याच्यामुळे मेनली ही सगळी आसनं बैठक स्थितीतली आहेत. शरीराची जाणीव होणार नाही अशी स्थिती असेल तरच प्राणायाम आणि ध्यान करता येतं. उदाहरणं कोणती आहेत? पद्मासन, सिद्धासन, स्वस्तिकासन, समासन, वज्रासन, भद्रासन ही 6 आसनं ध्यानात्मक आसनं म्हणून ओळखली जातात. शरीर स्थिर, सुखकारक आणि शिथिल राहतं, पाठीचा कणा ताठ राहतो. त्याच्यामुळे प्राणायाम करायला सोपं पडतं. पुढची आसनं आहेत विश्रांतीकारक आसनं. तर रिलॅक्सेटिव्ह पोझिशन्स. मग आता खरं बघायला गेलं तर महर्षी पतंजलींनी सांगितलं की प्रत्येकच आसन अंतिम स्थितीमध्ये त्याच्यात शिथिलीकरण झालंच पाहिजे, रिलॅक्सेशन झालंच पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येकच आसन खरं बघायला गेलं तर विश्रांतीकारक असलं पाहिजे. परंतु आपल्यासारख्या लोकांसाठी आपण शवासन आणि मकरासन या 2 आसनांमध्ये आपण जास्त विश्रांती व्यवस्थित घेऊ शकतो. म्हणजे अगदी नवीन शिकणारा माणूस असला तरी पण या आसनांमध्ये त्याला विश्रांती मिळते. शवासन हे पाठीवर झोपून केलं जातं. मकरासन हे पोटावर झोपून केलं जातं. शरीराचा थकवा घालवणे, शरीर शिथिल करणे, मनास व चित्तास विश्रांती देणे हा याचा मूळ उद्देश आहे. या आसनांमुळे मानसिक तणाव सुद्धा कमी होतो, मन शांत होते. प्राणायाम किंवा ध्यानाच्या आधी यापैकी कोणतेही एक आसन केल्यास नक्कीच फायदा होतो. आता आपण थोडस सायन्स बघूया. आसनांच्या मागे काय सायन्स आहे ते थोडस समजावून घेऊया. आता हे क्लासिफिकेशन संपलंय आसनांचं मागचं सायन्स समजून घेऊया. तर आसन करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. पहिलं म्हणजे आसन घेणं. तर आसन घेताना आपल्याला शरीराची हालचाल करावी लागते. कुठलंही आसन घ्यायचं असलं, समजा आता पद्मासन आपल्याला करायचं असलं तरी पाय फोल्ड करा, वरती घ्या, दुसरा पाय फोल्ड करा. त्याच्यात कदाचित हातांची पण मदत लागू शकते. तर हा पहिला भाग असतो हालचालीचा. दुसरा भाग असतो स्थिरतेचा आणि तिसरा भाग असतो परत हालचालीचा, म्हणजे आसन सोडताना आपल्याला हातापायांची हालचाल करावी लागते. तर हे 3 स्टेप्स मध्ये आसन केलं जातं. पण जेव्हा आपण आसन म्हणतो ज्याला किंवा ज्याच्याने आपल्या शरीरावरती परिणाम होणार आहे, तो फक्त मधला भाग असतो. त्याला सपोर्टिव्ह म्हणून आपण हे पहिला आणि 3 नंबरचा भाग करणार असतो. किंवा आता आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही 1 मिनिट आसन करा किंवा हे आसन तुम्ही 5 मिनिट करा. तर मग कुठून मोजायचंय? तर मधला जो भाग आहे तो आपल्याला मोजायचा आहे. पहिला आणि तिसरा भाग मोजायचा नाही. तो फक्त सपोर्टिव्ह आहे. आसनांची व्याख्या आपण पतंजलींनी सांगितलेली बघितली. स्थिर सुखम आसनम किंवा आसनांचे परिणाम की ततो द्वंद्वानभिघातः, हे सगळे त्या दुसऱ्या भागाच्या संदर्भात आहेत. पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या संदर्भात कुठलेही नाही. किंवा आसनांचे जे काही तुम्हाला परिणाम मिळणार आहेत, म्हणजे भुजंगासन केलं तर डायजेशन इम्प्रूव्ह होतं, हे त्या दुसऱ्या भागावरती डिपेंड आहे. दुसरा भाग आपण कशा पद्धतीने करतो त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहेत. पण दुसरा भाग व्यवस्थित होण्यासाठी पहिला भाग आधी व्यवस्थित करणं आपल्याला गरजेचं आहे. आता शरीर अवयवांची हालचाल करून आसन स्थिती गाठायची आहे. जसं आता पद्मासनाच्या बद्दल आपण बघितलं, ती स्थिती पूर्ण स्थिर व सुखकारक हवी. म्हणजेच ही हालचाल अतिशय संथ आणि सावकाश करायची. आता समजा आपण पद्मासन घेतोय
तर जोरात पाय ओढायचा नाहीये, तर अतिशय संथ सावकाश नियंत्रित हालचाल करायची. मुख्य म्हणजे नियंत्रित हालचाल करायची. जलद किंवा झटका देऊन केलेली हालचाल त्रासदायक ठरू शकते. संथ प्रकारे केलेली हालचाल पूर्णपणे नियंत्रणात राहू शकते. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये, प्रत्येक फंक्शन करणारी आपल्या ब्रेन मध्ये काही सेंटर्स आहेत. तर आता शरीराची स्थिरता आणि स्नायूंचं संतुलन राखण्याचं कार्य मेंदूतील खालच्या भागाचे केंद्र करीत असतात. म्हणजे याचं सेंटर कुठे? शरीराची स्थिरता आणि स्नायूंचं संतुलन राखण्याचं सेंटर हे मेंदूच्या खालच्या भागामध्ये आहे. आपल्या इच्छेने केलेल्या हालचालींचे नियंत्रण मेंदूच्या वरच्या भागातील केंद्रामार्फत केले जाते. म्हणजे आपण स्वतः जेव्हा आता आपण आसन घेतोय, तर यांचं नियंत्रण कुठे केलं जातं? तर मेंदूच्या वरच्या भागात याचे सेंटर्स आहेत. आणि जेव्हा आपोआप हालचाल होते किंवा त्याचा बॅलन्स, शरीराचा बॅलन्स राखण्याचं कार्य त्याची सेंटर्स मेंदूच्या खालच्या भागामध्ये आहेत. आता जेव्हा ही केंद्र कार्यरत असतात, त्यावेळी खालच्या भागातील केंद्र नियंत्रण करू शकत नाही. म्हणजे वरची सेंटर्स जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा खालचे सेंटर्स काम करू शकत नाहीत. जेव्हा खालचे सेंटर्स ऍक्टिव्ह असतात तेव्हा वरचे सेंटर्स काम करू शकत नाहीत. म्हणजे एका वेळी एकच सेंटर्स काम करू शकतात. एकतर स्थिरता राखणारे कार्य करू शकतात, एकतर नियंत्रण करणारे कार्य करू शकतात. जलद हालचालींनी आपण जर समजा जलद हालचाली केल्या आसनं घेताना, तर वरची केंद्र उत्तेजित होतात आणि त्याप्रमाणे ते स्नायूंना पण उत्तेजित करतात. जर आपण जलद हालचाली केल्या तर त्यामुळे आणि मग काय होतं, खालची जी सेंटर्स असतात, जी नियंत्रण ठेवणारी असतात, ती त्यावेळेस ऍक्टिव्ह नसतात. फक्त वरचीच ऍक्टिव्ह असतात, ती जेव्हा आपण फास्ट ऍक्शन्स घेतो तेव्हा. आणि मग त्या खालचं बॅलन्स राहत नाही. थोडक्यात म्हणजे काय, की जेव्हा आपण फास्ट ऍक्शन्स घेतो तेव्हा खालची केंद्र ऍक्टिव्ह नसतात आणि मग त्या ऍक्शन वरती आपला नियंत्रण राहत नाही. आणि ते जर जोरात केलं तर आपण पडण्याची किंवा मसल स्टिअर होण्याची वगैरे शक्यता असते. जलद हालचालींकरता वरची केंद्र उत्तेजित होतात व परस्पर पूरक स्नायूंनाही उत्तेजित करतात. त्यामुळे हालचाल क्षमतेपेक्षा अधिक होऊ शकते. पुढे वाकण्याची हालचाल जर जलद केली तर कमरेच्या सांध्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात पुढे वाकलं जाईल व स्नायूंना आणि सांध्यांना दुखापत होऊ शकते. आता म्हणून लक्षात आलं का, की का बरं नियंत्रित हालचाली करायच्या ते समजावून सांगताय. पण अतिशय संथ हालचाल केल्यास, नियंत्रित हालचाल केल्यास मेंदूची वरची केंद्र उत्तेजित होणार नाहीत व खालची केंद्र उत्तेजित होऊन संतुलन राखण्यापर्यंतच हालचाल होऊ शकते. म्हणजे त्रास होण्याचे चान्सेस खूप कमी होतात किंवा होतच नाही. शरीर आसनात शरीर अवयवांची कोणतीही हालचाल अपेक्षित नाही. आसन स्थिती घेण्याकरता व सोडण्याकरता हालचाल आवश्यक आहे. मात्र ती हालचाल अतिशय संथ व सावकाश केली तरच आसन स्थिती गाठता येईल. योगासनांच्या पातळ्यांचा आपण आता विचार करूया. आपण पहिल्या म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये त्याच्या स्टेप्स बघितलेल्या आहेत. आता त्या डिटेल्स मध्ये आपण थोडासा अभ्यास करूया. म्हणजे पतंजलींच्या सूत्राच्या ज्या सूत्र जी आहेत आसनांची तीच आपण समजून घेतली होती आणि त्याच्यातच त्या स्टेप्स आहेत. आता त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. योगासनांच्या पातळ्यांचा आपण आता विचार करूया.
महर्षी पतंजलींनी आसनांच्या सूत्रातून या सर्व पातळ्या चढत्या क्रमाने सांगितलेल्या आहेत. आता पहिली पातळी स्थिरता. स्थिर सुखम आसन हे पहिलं सूत्र आहे आसनांबद्दलच. तर पहिली पातळी आहे स्थिरता. या पातळीत संथ हालचालीतून आसनांची अवस्था घेऊन काही कालावधीपर्यंत स्थिर ठेवली जाते. यावेळेस शरीराचे अंतर्बाह्य व्यापार स्थिर व्हावेत अशी अपेक्षा असते. तर आतमध्ये पण स्थिरता पाहिजे आणि ती कशी आणायची ते पण आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. दुसरी स्टेप आहे किंवा दुसरी पातळी आहे सुखकारकता. आसन स्थिर राहिल्यावर, स्थिर राहू लागल्यावर ते सुखकारक कसे राहील याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता जर आपण पद्मासन घातलंय आणि गुडघ्यांचे बाजूचे मसल्स ताणले जात आहेत आणि दुखतायत, तर मग आपलं लक्ष आणि मग ते सुखकारक आसन होणार नाही. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण मनाने तिथे जायचंय, तिथले मसल्स आपण सैल सोडायचे, शिथिलीकरण करायचं आहे पूर्ण. म्हणजे मग ते मसल्स शिथिल झाले तिथले की मग आपले दुखणार नाहीत ते आणि मग आपलं लक्ष आपल्या आसनाकडे लागेल किंवा श्वसनाकडे लागेल. तर अशा प्रकारे कुठलंही आसन आपण स्थिर आणि सुखकारक करू शकतो. स्थिर असलेले आसन कोणत्याही प्रकारचा त्रास न होता सुखकारक वाटू शकते. ही आसनांची दुसरी पातळी आहे. या पातळीत शरीर आणि मन स्थिरतेबरोबर सुखकारकताही अनुभवू शकते. तिसरी पातळी आहे प्रयत्न शैथिल्य. आता कुठलंही आपण आसन घेतलं की प्रयत्नपूर्वक सगळे मसल्स शिथिल करायचे. या प्रयत्नांमुळे स्थिरता व सुखकारकता अधिक प्रभावीपणे जाणवू लागते आणि बऱ्याच सरावानंतर प्रयत्नांमध्येही शिथिलता येते. म्हणजे आपल्याला काही दिवस प्रॅक्टिस झाली की आसन आपण घेतलं की लगेच आपलं शरीर शिथिल व्हायला सुरुवात होते किंवा आपोआप ती शरीराला सवय लागते आणि मग आसन घेतलं की आपोआपच शिथिलता येते. म्हणजे प्रयत्न करावे लागत नाहीत, म्हणजेच प्रयत्नांमध्ये पण शिथिलता येते. आणि पुढची चौथी पातळी आहे अनंत समापत्ती. म्हणजे शरीर व मन स्थिर आणि सुखकारक झाल्यामुळे शरीराच्या बंधनातून मन मुक्त होऊ शकतं आणि त्याची ओढ अनंताकडे सुरू होते. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही अशी भव्य दिव्य शक्ती. या अवस्थेमध्ये शरीराची पूर्ण विस्मृती अपेक्षित आहे. ही अवस्था ही पूर्णपणे मानसिकच आहे. याच्यामध्ये शरीराची इन्व्हॉल्वमेंट काहीही नाही. आणि जसं की योगाची व्याख्या आहे किंवा योग म्हणजे आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास. तर ह्या अष्टांगामधलं एकही अंग आपण जर व्यवस्थितपणे केलं तर ते एक अंग सुद्धा आपल्याला तो प्रवास पूर्ण करण्यासाठी मदतरूप आहे किंवा उपयोगी आहे. आता या चारही पातळ्यांमधून जातं त्यालाच योगासन म्हणतात. अन्यथा ती प्रक्रिया योगासन होऊ शकत नाही. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा योगासन करतो तेव्हा तेव्हा आपणच हे चेक करायचं की या चार पातळ्या मला जमतायत का, आणि जर त्या नसतील जमत तर मग त्या जमवण्यासाठी काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला आसनांचे परिणाम अपेक्षित आहेत तेव्हा आपण म्हणजे आपण त्या चारही पातळ्यांमधनं ते आसन केलं तरच आपल्याला त्याचे परिणाम मिळतील. योगासनांच्या शास्त्रीय अभ्यासाने, म्हणजे मला असं वाटतं की आता हा शास्त्रीय शब्द अंडरलाईन करून ठेवला पाहिजे, कारण नुसतीच योगासनं करून उपयोग नाहीये. तर योगासनांच्या शास्त्रीय अभ्यासाने दैनंदिन कार्यातील उत्साह व कार्यक्षमता वाढते.
शरीराच्या विकृती कमी होतात, शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. सर्वसाधारण विकृतींना आपले शरीर व मन बळी पडत नाही. आपल्या स्वभावावर नियंत्रण येऊ लागते आणि प्राणायामाच्या अभ्यासाची पूर्वतयारी होते. आता हे कशा पद्धतीने आसन करायचं हे आपल्याला सांगितलं त्यांनी. आता आपल्या हातून काय काय चुका होतात आणि मग त्या कशा अव्हॉइड करायच्या हे ते पुढे सांगतात ते. हं. आसन लावण्याच्या प्रयत्नात आणि टिकवण्याच्या प्रयत्नात संधींची व स्नायूंची मर्यादा बाहेर ओढाताण केल्यास तो स्नायू आकुंचन पावतो. कॉन्ट्रॅक्ट होतो. आता साधं बघा, आपण डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला इंजेक्शन घ्यायची जेव्हा वेळ येते, तर ते मसल्स आपले आपोआप कॉन्ट्रॅक्ट होतात. आपण काही करत नाही, पण ते आपोआप होतात. कारण आपल्याला माहिती असतं की आता आपल्याला इथे टोचणार आहे. तसंच जेव्हा आता आपल्याला पद्मासन घालायचंय, मला माहितीये की माझा पाय आता वरती उचलला जात नाहीये. तरी बळजबरीने मी ओढून ताणून केलं, तर ते मसल्स आपोआपच आकुंचन पावतात. त्यांना मग करायचं नसतं ते आणि मग ते आकुंचन पावतात. आणि मग ह्या जास्तच ओढाताण आपण केली, तर मग स्नायू तुटू नये किंवा संधींना दुखापत होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपली इच्छा म्हणजे आता माझी तर इच्छा आहे की हा पद्मासन घालायचंय, दोन्ही पावलं वरती मांडीवर आलीच पाहिजेत. आणि स्नायूंची प्रतिकार शक्ती म्हणजे काय, ते आकुंचन पावतात ते. ह्याच्यामध्ये रस्सीखेच निर्माण होते, ताण निर्माण होतो, वेदना निर्माण होतात आणि अस्वस्थता व कंप वाढतात. म्हणजे आपण त्याच्यावरती जर बळजबरी केली, त्याला खूप कॅपॅसिटी पेक्षा त्या स्नायूंच्या जास्त खेचलं, तर हे त्रास आपल्याला होऊ शकतात. तर पुढे अजून काय होतं, तर स्नायूंचं काम वाढलं म्हणजे त्याला करायचं नाहीये, पण आपण जबरदस्तीने करतोय. स्नायूंचं काम वाढलं की रक्ताभिसरणाचं कार्य वाढतं. हं. आता ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं तिथे म्हणजे त्या भागाला. मग ब्लड सर्क्युलेशन जास्त झालं की आपोआप ब्रीथिंग रेट वाढतो, कारण ऑक्सिजन जास्त पाहिजे आपल्याला. मग प्राणवायूची पण आवश्यकता वाढते, त्याच्यामुळे ब्रीथिंग रेट वाढतो. आणि ह्याच्यामुळे काय होतं, तर थकवा लवकर येतो आणि आसन पण आपल्याला लवकर सोडावं लागतं. हं? म्हणजे योगासनांचा उद्देश काय आहे की शरीराची शक्ती वाढली पाहिजे, उत्साह वाढला पाहिजे. वर आपण बघितलं की कार्यक्षमता वाढते आणि उत्साह वाढतो योग्य प्रकारे योगासनं केली तर. आणि जर असं जबरदस्ती करून केली तर मग आपल्याला थकवा येतो आणि आसन तर लवकर सोडावंच लागतं. प्लस काही पण इंजुरी होण्याचा पण चान्सेस असतात. आता प्रयोगशाळेत असे सिद्ध झाले आहे की साधे पश्चिमोत्तानासन जरी वरील पद्धतीने अति प्रयत्नपूर्वक स्नायूंची ओढाताण करून जोर लावून केले, तर हृदयाची गती 30% वाढते. म्हणजे हार्ट रेट आपला 30% वाढतो. म्हणजे आपल्याला करायचंय काय, हार्ट रेट पण कमी करायचा आहे, ब्रीथिंग रेट पण कमी करायचा आहे, पण इथे उलटच होत आहे. कारण आपण ते जोरात करतो आहोत म्हणून. या उलट जर आपण आसन शांतपणे शरीर ढिले ठेवून सावकाश केले, तर आसनं धरून ठेवण्याचा कालावधी 50% वाढतो. आणि आपण जबरदस्ती केल्यास लचकणे, मुरडणे, आखडणे इत्यादी तक्रारी उत्पन्न होऊ शकतात. खूप ताण देऊन व्यायामाप्रमाणे आसनं केल्यास त्याचा परिणाम वरवरच्या स्नायूंवर होतो. हं. आता आपण इथे काय आहे, की जितका वेळ आपण आसन होल्ड करतो, म्हणजे समजा आपण जर 1 मिनिट होल्ड करत असलो, तर तो परिणाम आतपर्यंत जातो. म्हणजे आतपर्यंतचे मसल्स आणि हे शिथिल होतात, रिलॅक्स होतात. जितका वेळ तुम्ही जास्त समजा 5 मिनिट आपण जर आसन होल्ड करू शकलो, तर तो परिणाम अजून जास्त वेळ आपल्याला होतो. पण जर आपण व्यायामाप्रमाणे आसनं केली, फास्ट केली,
तर मग आपले वरवरचे फक्त स्नायूंना त्याचा परिणाम दिसतो आणि मज्जासंस्था उत्तेजित होते. हे एक अजून त्याचा म्हणजे धोका आहे किंवा चुकीची गोष्ट आहे. आता हे एक दिवस केलं ओके आहे. पण जर अशी स्थिती रोज-रोज आपण करत राहिलो तर नको ते परिणाम समोर येऊ लागतात. उदाहरणार्थ चिडचिडेपणा, अहंकारी वृत्ती, मानसिक ताण, उतावळेपणा इत्यादी गोष्टी वाढीस लागतात. आता ह्याच्या उलट सगळ्या गोष्टी आपल्याला आसनांच्या परिणामामध्ये सांगितल्या, की मन शांत होतं वगैरे आणि जर आपण त्याला स्पीडमध्ये केलं किंवा ओढाताण करून केलं, तर ह्या पद्धती हे आपल्याला दुष्परिणाम त्याचे दिसायला लागतात. आता आपण हे व्यायाम आणि योग ह्याच्यामध्ये जेव्हा डिफरन्स बघत होतो, तेव्हा पण हा मुद्दा एकदा आलेला आहे. पण त्याला सौरभ गांगुलीला मध्ये एकदा हार्ट अटॅक आला होता. तेव्हा त्याच्यावरती बरीच मोठी पोस्ट आली होती आणि त्याचं मी शॉर्टमध्ये सांगते. आता हे क्रिकेटर्स वगैरे जे असतात, त्यांचं अतिशय प्रमाणशीर व्यायाम, प्रमाणशीर डाएट वगैरे सगळं त्यांचं झोप वगैरे सगळं अगदी काटेकोर असतं आणि मग तरी पण असं का झालं त्याला? तर व्यायामाचा हा दुष्परिणाम आहे. जो माणूस योगाभ्यास करतो त्याला शक्यतो हार्ट अटॅक येत नाही. म्हणजे अशी केस अजून तरी कधीच समोर आलेली नाहीये. तर त्याचं कारण असं आहे की त्याचं मन शांत होतं, भावनांचा क्षोभ होत नाही. न्यूट्रल राहतो तो माणूस. ह्या टोकाला किंवा त्या टोकाला जात नाही आणि व्यायाम केल्यामुळे हे त्याचे सगळे चिडचिडीपणा, अहंकार वगैरे ज्या गोष्टी निर्माण होतात, मज्जासंस्था एक्साइट होते, उत्तेजता मिळते त्याला आणि मग त्याच्यामुळे हे असे गोष्टी होऊ शकतात. आता कुठलंही आसन जास्त वेळा रिपीट करू नये. 3-3, 4-4 वेळा तेच आसन करू नये. म्हणजे आता समजा आपल्याला सांगितलंय की तुम्ही भुजंगासन 1 मिनिट करा. तर आता सुरुवातीला आपण नाही ठेवू शकत 1 मिनिट. मग आपण काय करायचं आसन घ्यायचं. समजा आपल्याकडनं 20 सेकंद टिकलं तर ठीक आहे. सोडायचं, परत एकदाच रिपीट करायचं. म्हणजे ते टोटल 2दा झालं. मग तेव्हा समजा 20 सेकंद टिकलं, 15 सेकंद टिकलं, ओके. मग आता नाही माझं फक्त पहिले झालं पण 20 सेकंद, मग 15 सेकंद झालं म्हणजे 35 सेकंद झालं. आता अजून मला 25 सेकंद करायचं. मग परत सोडायचं, परत करायचं, असं करायचं नाही. एकदाच रिपीट करायचं. कॅपॅसिटी आपली हळू वाढत जाते. आता पुन्हा-पुन्हा 3-4 वेळा आसन करण्याने फायदा काहीच होत नाही. उष्णता वाढते, शक्तीचा व्यय होतो, थकवा लवकर येतो आणि ती आपल्याला गरज वाढते. म्हणजे मग आपल्याला तहान लागते, आपल्याला भूक लागते. कारण आपण सगळं शक्तीचा व्यय झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच होतात. आता आता चुकीच्या पद्धतीने कसं करायचं नाही किंवा केलं तर काय होतं ते पण आपण आता बघितलं. आता आपण म्हणजे चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने जर केलं तर काय होतं ते सांगता येते. आता आपण आसने शांतपणे, सहजपणे, सुखपूर्वक, कमीत कमी प्रयत्न करून केली तर काय परिणाम होतात ते पाहूया. आसनांच्या अंतिम स्थितीत जर आपण श्वास-प्रश्वास प्रवाह लक्षपूर्वक बघत राहिलो, म्हणजे आता आपण स्थिर झालो आसनामध्ये, आसन आपलं सुखकारक पण झालं, म्हणजे आपले सगळे मसल्स आपण शिथिल केलेले आहेत. अशा फायनल स्थितीमध्ये आपण काय करायचंय, तर आपण फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवायचंय. आणि कंट्रोल करायचं नाहीये. फक्त ऑब्झर्व्ह करायचंय, की कसा श्वास आत जातोय, कसा बाहेर येतोय. आसनं आपली संपल्यावर मग आपण पाहिजे तर असा विचार करू शकतो, की अरे माझा ब्रीथिंग रेट लो होता का, की वाढला होता? हे नंतर करू शकतो. पण जेव्हा आसन सुरू आहे
तेव्हा तो ब्रीदिंग रेट आपण फक्त ऑब्झर्व करायचा आहे, कंट्रोल करायचा नाहीये. आणि ह्यालाच प्राणधारणा असं म्हणतात. ह्याच्यातनच आपण अनंत समापत्तीमध्ये जाऊ शकतो. ते आपोआप होणारी प्रक्रिया आहे. ती प्राणधारणा केली किंवा अनंत समापत्ती केली तर स्नायुविक ताण कमी होतात. आपलं लक्ष फक्त श्वासाकडे आहे, मग गुडघ्याला जास्त ताण लागतोय किंवा दंड जास्त ओढला गेलाय याच्याकडे आपलं लक्ष लागत नाही. आपलं लक्ष फक्त श्वासाकडे आहे. त्याच्यामुळे काय होतं, मनातील विचार कमी होतात किंवा बंद सुद्धा होतात. मेंदू मधील ज्येष्ठ केंद्रातील कार्य जवळजवळ थांबते आणि कनिष्ठ केंद्रांना स्नायू ताण व्यवस्थित राखण्यास मदत मिळते. म्हणजे आपण मगाशी बघितलं की जी ज्येष्ठ केंद्र असतात किंवा वरच्या भागातली केंद्र असतात ती गती हे करतात, म्हणजे फास्ट करतात, आणि जी खालची आहेत केंद्र ती नियंत्रण आणतात. आता वरची थांबलीच आहेत कारण आपण स्थिर ठेवलेलं आहे असं, त्याच्यामुळे त्या खालच्या केंद्रांना त्यांचं काम करायला जास्त चान्स मिळतो. आणि मग आपलं जे प्रॉब्लेम झालेला असतो, म्हणजे समजा आता डायजेशन बरोबर नाही, ते सुधारण्याला तिथे सुरुवात होते. जेव्हा स्पीड मध्ये करतो किंवा घ्यायचं सोडायचं असं केलं तर मग ते नुसती सर्कसच होते आणि आपल्याला जो उद्देश पाहिजे आहे तो होतच नाही. तर सुधारण्यास तेव्हाच वाव मिळतो. पुढे अजून काय होतं, म्हणजे जसं मगाशी आता मी सौरभ गांगुलीचं उदाहरण दिलं तसं ते आता ते सांगतायत मोठ्या मेंदूचं कार्य कमी झाल्यामुळे विश्लेषणात्मक बुद्धीला वावच मिळत नाही. म्हणजे आपल्याला सारखी अनालिसिस करायची जी सवय असते ती तिथे काही चान्सच राहत नाही, कारण आपलं लक्ष पूर्णपणे श्वासावर असतं. म्हणजे योगशास्त्रामध्ये शरीराबरोबर मनावरती पण परिणाम कसा होतो ते त्यांना सांगतात. विचार थांबल्यामुळे भावनांना काही थाराच मिळत नाही, कुठली भावनाच मनामध्ये येत नाही, विचारच आपले बंद झालेले असतात. तर त्यामुळे मनावरचे ताण कमी होतात. आता निरनिराळ्या आसनांमध्ये अशा प्रकारे अनेक वेळ राहिल्यास एकूण ताण विरहित काल बराच होतो. म्हणजे समजा आपण ठरवलं की आज मी 10 आसनं करणार आहे, तर मग 10 मिनिट आपला हा 10 मिनिटातले निदान 5 मिनिट 7 मिनिट, आता हळूहळू हा पिरियड वाढत जातो, पण कमीत कमी 5 मिनिट तरी आपलं ताण विरहित, भावना विरहित, विचार विरहित आपण राहू शकतो. अस्थिंना सक्रिय म्हणजे काय, ऍक्टिव्ह स्ट्रेच मिळतो. आणि अस्थि म्हणजे आपले हाड, अस्थिंना सक्रिय खेच ऍक्टिव्ह स्ट्रेच मिळतो अथवा ताण न देता निष्क्रिय. एक मिनिट याच्यात काहीतरी हा, अस्थिंना सक्रिय खेच दिला जातो, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा, जितका आवश्यक आहे तेवढाच ताण मिळतो. त्याच्यामुळे त्याचं पण फंक्शन सुधारतं आणि स्नायू आणि संधी आपला विरोध दाखवत नाहीत, मग ते आपल्या फेवर मध्ये येतात की मग हा जरा घेते ना वर पाय तर घे. आणि जर जबरदस्ती केली तर मग ते काय होतं ते आपण बघितलं. याच्यामुळे शक्तीचा व्यय कमी झाल्यामुळे हृदयावर ताण पडत नाही, श्वसनावर ताण पडत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे हार्ट रेट कमी झाल्यामुळे आणि ब्रीदिंग रेट कमी झाल्यामुळे मानसिक भावनिक उत्तेजना, अस्वस्थता, खळबळ कमी होते. मानसिक भावनिक उत्तेजना, अस्वस्थता, खळबळ कमी होते. स्थिरतेचा व समतोलाचा अनुभव येतो. मानसिक द्वंद्व कमी होतात. हेच पतंजलींना अपेक्षित आहे की ततो द्वंद्वान अभिघाता. स्नायूंचे कंपन होत नाही, मानसिक क्षोभ होऊच शकत नाही. संधींना हलकासा मॉलिश सदृश व्यायाम मिळतो
त्याच्यामुळे त्याच्यातील त्याज्य पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात. म्हणजे असा अनुभव आहे की समजा आपण आता पद्मासन घातलं आहे. पद्मासनामुळे गुडघेदुखी बरी होते असं मी मागे मध्ये एकदा बोलताना म्हटलं. तर ते कसं काय होतं, तर कुठले पण आपले जॉइंट्स असतात तर त्याच्या भोवती टॉक्झिन जमलेले असतात. हे मेन कारण आहे की आपले जॉइंट्स दुखण्याचं. जेव्हा आपण पद्मासन घालतो तेव्हा पाय गुडघा ह्या पद्धतीने ठेवल्यामुळे तिथे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि तिथले टॉक्झिन्स त्या रक्ताबरोबर बाहेर टाकले जातात किंवा रक्ताबरोबर त्या प्रोसेसमध्ये पुढे जातात आणि मग त्याचं शुद्धीकरण होतं. त्याच्यामुळे टॉक्झिन्स बाहेर टाकल्यामुळे तो पाय दुखायचं थांबतो किंवा ते बरं होतं. जे साधक नियमितपणे पद्मासन, उष्ट्रासन, वज्रासन, धनुरासन इत्यादी आसन करतात त्यांचे गुडघे किंवा इतर संधी दुखत नाहीत. अनैच्छिक मज्जासंस्थेचा समतोल टिकवून ठेवण्यास मदत होते. इनव्हॉलेंटरी नर्वस सिस्टीम आहे त्याचा बॅलन्स राखण्यासाठी मदत होते. याप्रमाणे ह्या पद्धतीने जर आपण आसनं केलं तर आसनांचा परिणाम असा होतो की मानसिक शांतता, प्रफुल्लता, प्रसन्नता, आनंद जास्तीत जास्त वेळ टिकून राहतो. चिडचिडेपणा, तुसडेपणा, राग, द्वेष इत्यादी भावनांना थाराच मिळत नाही. आसनांचा सराव झाल्यानंतर काही काळाने त्या व्यक्तीच्या आचरणात, वर्तनात खूपच चांगला बदल निश्चित होईल. अर्थात हे वर्णन खूपच आदर्श असे झाले आहे. आदर्शाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आसन कसे करावे, आसनाचे कार्य कसे होते, त्याचे परिणाम काय होतात हे आपण पाहिले. प्रत्येकाने आपली क्षमता, हेतू, उपलब्ध वेळ यांची योग्य ती सांगड घालून योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आसनांचा सराव करत राहावा. अशा पद्धतीने आपलं आसनांचं चॅप्टर संपलेलं आहे. बरोबर. मस्त. छान. तर आता कोणाला काही बोलायचं